सोलापूर जिल्हा परिषदेतील शिवरत्न सभागृहाचं नाव बदलण्याचा ठराव रद्द करून गेल्या अनेक वर्षांपासून प्रचलित असलेलं शिवरत्न हेच नाव कायम ठेवावं अशी मागणी करण्यात आली। सोलापूर जिल्हा परिषदेतील शिवरत्न सभागृहाचं नाव बदलण्याचा करण्यात आलेला ठराव रद्द करून गेल्या अनेक वर्षांपासून प्रचलित असलेलं शिवरत्न हेच नाव कायम ठेवावं अशी मागणी विविध पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली। निवेदनात म्हटलं आहे की सोलापूर जिल्हा परिषदेमधील सभागृहाला सुमारे 40 वर्षांपूर्वी शिवरत्न हे नाव देण्यात आलं होतं। हे नाव महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आलं असून त्याला ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व आहे। अशा परिस्थितीत या सभागृहाचं नाव बदलण्याचा निर्णय हा सोलापूर जिल्ह्याच्या जनभावनांचा अनादर करणारा असून त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। निवेदनात पुढे नमूद करण्यात आलं आहे की शिवरत्न हे नाव बदलून भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याचा ठराव करण्यात आला आहे। भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाला कोणताही विरोध नसून त्यांच्या नावानं नवीन वास्तू अथवा सभागृह उभारून त्याला नाव देण्यात यावं अशी भूमिका मांडण्यात आली आहे। मात्र गेल्या 4 दशकांपासून अस्तित्वात असलेलं शिवरत्न हे नाव कायम ठेवावं अशी लोकशाही मार्गानं मागणी करण्यात आली। गेले 40 वर्षापासून सोलापूर जिल्हा परिषदेमधील सभागृहाचे नाव हे शिवरत्न असे होते आणि ते नाव आराध्य दैवत शिवशंकर तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ते ठेवण्यात आलं होतं। पण आज तेच नाव सोलापूर जिल्हा परिषदेमधील भाजपचे स्थानिक पदाधिकारी सत्तेमध्ये असलेले त्यांनी हे नाव बदलण्याचा कुटील डाव रचला आहे। त्याचा निषेध म्हणून आज आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जैन साहेब यांना शंभू महादेवाची आणि तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेली फ्रेम भेट म्हणून दिलेली आहे की ज्या हिंदुत्वाच्या नावाखाली भाजप गल्लीपासून दिल्लीपर्यंत देशामध्ये सत्तेत आलं, आज त्याच हिंदुत्वाचा कुठेतरी त्यांना विसर पडत आहे। द्वेषाच्या राजकारणापायी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते हे सोलापूर जिल्हा परिषदेमधील स्थानिक पदाधिकारी भाजपचे यांना कुठेतरी वेठीस धरून शिवरत्न हे नाव बदलण्याचा कुटील डाव आखलेला आहे। त्याचा निषेध म्हणून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यामध्ये असं आम्ही नमूद केलेलं आहे की शिवरत्न हेच नाव त्यांनी ठेवण्यात यावं, अन्यथा जे काही नाव त्यांनी देतील त्याला आम्ही काळं फासू। यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, कार्याध्यक्ष प्रशांत गायकवाड दक्षिण सोलापूर, जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार, उपाध्यक्ष प्रवीण इरकशेट्टी, विद्यार्थी संघटनेचे शहर अध्यक्ष पद्मसिंह शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष अजित पात्रे आदी उपस्थित होते।